देवदासी भाग 3 या चित्रपटातील कथा सत्य प्रथेवर आधारित असून ही कथा काल्पनिक आहे. देवदासी प्रथेला टी सुनीलेस युट्यूब चॅनल व संबंधित कलाकार निर्माती व सर्व टीम या प्रथेचा विरोध करते. टी सुनीलेस युट्यूब चॅनल सर्व देवदेवतांचा व स्त्रियांचा व भक्तांचा आदर करते. मला नव्हतं माहिती की देवाच्या आणि देवीच्या दर्शनानं एवढं समाधान लाभतं म्हणून. आज कोणी मंदिरात दिसत नाही. कोण हो? पुजारी, शोभा, कोणी पुजारी गेले असतील कुठेतरी, पण मग शोभा कोण हो? अगं ती काल नाही का आपण त्या दिवशी आलतो मंदिरात, आणि ती दाशी नाही का ती शोभा नावाची. तुम्हाला नाव बरं देण्यात राहिलो. आता तूच म्हणली होती ना अनिता, ही पाटलाचं लक्ष साऱ्या गावावर पाहिजे. तसं ठेवलं मी लक्ष, त्यात काय एवढं. हो का? पण अनिता, त्याला दाशी म्हणावं नाही वाटत ग. दासी का बरं नाही म्हणा वाटत? देवाच्या दासीला दासीच म्हणणार ना. आली वाटतं शोभा. अरे पाटील ताई कधी आल्या? हे काय आताच? पण चला ना मग. तुम्ही कुठे गेला होता म्हणायचं? मी ते नदीवर कपडे धुवायला. वा, बरं झालं कळालं. काय? नदीवर गेलता म्हणून वाटलं कुठे गेलात की म्हणून विचारलं. काय म्हणतात पाटील काही कळ ना. तुला कळा ना आणि पाटलाला वळा ना. पाटलीन बाई असं काय बोलतात कोड्या बोलल्यागत? काही नाही ग, जाऊ दे. पाटील तुम्ही इकडं कस काय? आता काय सांगा शोभा, तुझं मन एवढं गुलाम झालंय. एरी सारं गाव आमचं गुलाम, सर्व गावकरी आम्हाला सलाम, पण हे मन झालंय तुझंच गुलाम. रात्रंदिवस शोभा तूच दिसतेस, म्हणून तुला शोधित आलोय. ऐक तू. मी आहे देवाची दाशी. मी देवाचीच गुलामी करणार. मी माझं कोणाला गुलाम होऊ देणार नाही आणि मी कोणाची गुलामी करणार नाही. ऐकून घे शोभा. पाटील मी देवाची दाशी. देवच माझं सगळं काही आहे. माता पिता बहीण भाऊ माझं मांडलेलं सगळं काही देवच आहे. समजून घे शोभा, तू जर माझ्याशी लग्न केलं तुला मी राणीसारखं ठेवेल. अगं काय देवदाशी मध्ये पडलंय. अगं तुझ्यासारखे कितीतरी देवदाशी आहेत, ज्यांचं जीवन असं हालाकीचं जगण्यापेक्षा तू माझ्या सोबत राहा. माझ्या बायकोच्या वरचा तुला दर्जा देईल. समजून घे. तुला हवं नाही ते ऐश्वर देईल मी तुला, पण ऐकून घे पाटलाचं. पाटलींसारखं ठेवील तुला. ऐक शोभा, माझ्याशी लग्न कर. माझं मन तुझ्यावर जडलंय शोभा. मला तुझं प्रेम दे. नाही म्हणलंय ना पाटील, मी देवाला सगळं काही मांडलंय. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? अगं तुझ्यासारख्या देवदाशा कितपत पडतात काय सांगतेस तू? अगं म्हणीन ती स्त्री मी हे करू शकतो, कुणाशीही लग्न करू शकतो. तू देवदाशी, तुझं मला राहवत नाही. इतकं सुंदर रूप तुझं मला पाहवत नाही. देवाची दासी राहिलेली तू माझी दासी हो. मी तुझी गुलामी करीन. देवाची गुलामी करण्यापेक्षा मला करू दे तुझी गुलामी. अगं कित्येक देवदाशा अशा पडलेत कितपत. माझ्या आई वडिलांना मला देवाच्या पायरीवर सोडले देवदाशी म्हणून.
कारण देवच माझं सगळं काही आहे. माझ्या आई वडिलांना ज्या दिवशी मला देवाच्या पायरीवर सोडले त्या दिवशी देवच माझं सगळं काही आहे. शोभा, या जन्मात तर शक्य नाही पाटील. मी समजू शकते तुमचं माझ्यावर प्रेम आहे. पुढचा जन्म मिळाला तर मी नक्कीच तुमची होईल. शोभा ऐकून घे. पाटील पाटील, अहो तहसीलचे कर्मचारी लोक तुमच्या काळात तुम्ही इकडे काय करायला? ती वाट बघायला लागली तिकडे तुमची ऑफिसामध्ये. चला बरं पाटील, चला पटकीन मी जातो त्याला थांबितो माणसं. हो या पटकीन. हा सांगतो त्याला यायला. हो हो पुढे आलो. कधी ना स्त्रियाकडे पाहणाऱ्या पाटलाचे मन खरंच शोभावर बसलं होतं, परंतु स्वतःला देवाची दासी मानत असल्यामुळे तिला पाटलाचे व्हावे असे वाटले नाही. पण शोभा मनातल्या मनात पाटलावर प्रेम करायला लागली होती आणि हे प्रेम मिळवण्यासाठी पुढील जन्माकरिता देवदासीचा जन्म संपवण्याचा निर्णय शोभाने घेतला.